अरे ज्या पत्नीसाठी आपण आईला बोलत नाही, ज्या पत्नीसाठी आपण बापाला बोलत नाही, ज्या पत्नीसाठी आपण भावाला बोलत नाही, ज्या पत्नीसाठी आपण बहिणीला रक्षाबंधन कर जात नाही, तिला भाऊबीजेला बोलत नाही, मग एवढं ज्या पत्नीसाठी तुम्ही केलं, मग तिनं सुद्धा म्हातारपणात तुमची सेवा तशीच केली पाहिजे ना. आपल्या बायकोचे आपल्याविषयी असणारे उद्गार मी नाही सांगत, तू कोबराय सांगतात. बाईल म्हणती खार मरता तरी बरे, बाईल म्हणती खार मरता तरी बरे, नासी येले घर कोणी, नासी येले घर कोणी. बाईल म्हणती खार मरता तरी बरे, नासी येले घर तुमको निया. एवढे चांगले विचार तुमच्याविषयी तुमच्या गणगोताचे नाहीये, तुमच्या नातेवाईकाचे नाही, तुमच्या सौभाग्यवतीचे आहे. बाईल म्हणती खर, खर म्हणजे गाढव, खर म्हणजे काय, मरता तरी बरे, नास येले घर तुमको निया. परमार्थासाठी विरोध केला त्या बापाला नरशिव भगवंताने टर 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 फाडलं, तरी भक्त प्रल्हादाच्या अंतःकरणामध्ये दया आली नाही. एक रावणाला मारण्याची युक्ती प्रभू रामचंद्राला जी दिली ती बिभीषणाने दिली का, जो भाऊ धर्माच्या विरोधात प्रचार करतोय, जो भाऊ धर्माच्या विरोधात वागतोय. म्हणून माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, सर्व जग आपल्या विरोधात गेलं तरी चालतं, देव नाही विरोधात गेला पाहिजे. देवाचा विसर जीवनामध्ये पडू देऊ नका. आपण प्रार्थना झाल्यानंतर 3 प्रमाण म्हणतो ना, हे चिदान देगा देवा तुझा विसरन भावा, एक देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, अनाथ अपराधी पतिता गळा, परी पाया वेगळा नका करू. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा लोक देवाचं चिंतन करत नाही असा आरोप नाहीये, जन्मतःच प्रत्येक व्यक्ती हा धार्मिक असतो, पण प्रत्येक व्यक्ती होईल तोपर्यंत दुःखातच देवाचं चिंतन करतो, सुखामध्ये कोणी देवाचं चिंतन करत नाहीये. अष्टम स्कंदामध्ये शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला गजेंद्राची कथा सांगतात. खूप गोड प्रसंग आहे. पहा, त्रिकुटाचल नावाचा पर्वत आहे आणि त्या त्रिकुटाचल पर्वताच्या शिवारामध्ये राहणारा, त्रिकुट म्हणजे 3 शिखर असणारा पर्वत, आणि तिथं राहणारा गजेंद्र, 50 पत्न्या, 100 मुले. गजेंद्र जर रस्त्याने चालला तर सर्व प्राणी गजेंद्र महाराजाला म्हणायचे, गजेंद्र महाराज की जय, गजेंद्र महाराज की जय, गजेंद्र महाराज की जय. गजेंद्र असा तोला मोला चालायचा, माणसाचा स्वभाव आहे. माणसाकडे संपत्ती असली, माणसाकडे सत्ता असली, माणसाकडे तारुण्य असलं, माणसाकडे सगळं काही असलं की मनुष्य कोणालाच भेट नाही महाराज. पण ज्या गोष्टीचा अहंकार तुम्ही करता, ज्या गोष्टीचा अहंकार मीही करतोय, या सर्व गोष्टी एक दिवस जाणार आहे. एवढं जर माणसाला कळणं, जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारणच नाहीये. एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. एक मनुष्य रस्त्याने जात असताना तो स्मशानभूमीतून चालला होता, पायात चप्पल नव्हती, त्याच्या पायाला खाडूक टोचलं. किती गोड आहे पहा. एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. ज्या तोला मोला चाललाय ना तू, मी सुद्धा या गावाचा 5 टाइम बिनविरोध सरपंच होतो बरं.
माझी सुद्धा माती झाली. काय अहंकार करतात लोक काही कळत नाही. एवढा अहंकार चांगला नाही बरं माणसाने. हे बघा, पहिली गोष्ट, तुम्ही येताना काही घेऊन आले नाही एक, आणि जाताना काही घेऊन जाणार नाही दोन. येताना कबीर महाराज सांगतात, आया था नंगा और जाएगा भी नंगा. अरे आल्यानंतर 12-13 दिवसानंतर तुमच्या घरच्यांनी तुम्हाला नाव दिलं नाही तर तुम्हाला नाव सुद्धा नाही चालेल, घ्या लिहून. लोक म्हणतात मी हिंदू आहे, कोणी म्हणतात मी मुस्लिम आहे. जगातले जेवढे काही मुस्लिम बांधव आहे, त्या मुस्लिम बांधवांना मला या नारदाच्या गादीहून सांगायचं, जन्माला येणारा प्रत्येक मुस्लिम पहिला हिंदूच असतो, सुनता केल्यानंतर तो मुस्लिम. तसं होतही नाहीये महाराज. हे तुम्ही आणि मी पाडलेल्या जाती आहे. तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी कोणी सोनं विकत असेल सोनार, कोणी गाडगे विकत असेल कुंभार, कोणी शेती करत असेल कुणबी. हे तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी झालेल्या दोन जाती. जगामध्ये जाती दोनच, स्त्री आणि पुरुष. तिसरी जात जगामध्ये जन्मालाच आली नाही. आणि सगळ्यात मोठी जात माणुसकीची. याच्यापेक्षा तर मोठी जातच नाहीये महाराज. मेल्यानंतर एका मिनिटात नाही, एका सेकंदात तुमचं नाव कट होतं. काय होतं? नाव कट होतं. एखादा महाराज मेला, मग लोक म्हणतात का महाराज येऊ राहिला. लोक म्हणतात कुठपर्यंत आली बॉडी? काय म्हणतात लोक? बॉडी कुठपर्यंत आली? मेल्यानंतर एका सेकंदात तुमचं नाव कट होतं. बसणारे मंडळी जे म्हणतात ना जमीन माझी, अरे तू जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा जमीन तिथंच होती. तुझा बाप जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा जमीन तिथंच होती. तुझा आजोबा जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा जमीन तिथंच आहे. तुझा आजोबा मेला तरी जमीन हल्ली नाही, तुझा बाप मेला तरी जमीन हल्ली नाही, तुझ्या सुद्धा गावऱ्या मसनात गेल्या पण जमीन अजून काही तिथून हल्ली. मग तुम्ही नेमका अहंकार कशाचा करताय? आम्हाला तर एवढं वाईट वाटतं महाराज. कधी कधी इच्छा नसते काही लोकांच्या घरी जायची. जेवू घालतात, बरं जेवण 2 चपात्याचं पण ऐकावं लागतं 12 चपात्याचं. जेवतात जेवतात नुसता घास घेतला की सांगता महाराज ही 100 एकर जमीन आहे ना ती आपली. अरे बाबा थांब, जेवू देणार रे देवा. काही लोक जेवायला बोलवतच नाही, त्यांचं घर पाहण्यासाठी बोलवतात. अजून आम्हालाच घर नाही, तुझं घर पाहून करायचं. कोणत्या तंद्री जगता. काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना, भाषा पहा लोकांची कशी असते बरं. लड्डा साहेब काय म्हणतात लोक, मी जर मेलो ना महाराज तर असं समजा आमच्या चिखली तालुक्याचं राजकारणच संपलं. तू मरून तर बघ. लोक तुझ्यापेक्षा चांगलं राजकारण करतात. अरे पूर्वीचे म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं काय होईल? काहीच झालं नाही भारताचा. इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना, का भारत बंद पडला? सोनिया गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही जातील आणि कोणी कोणीतरी येतील. ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज. अरे मेल्यानंतर काही राहत नाही तर जिवंतपणे काय राहणार आहे? आपण जर म्हणलं चला पंढरपूरला, लोक म्हणतात महाराज मी जर आलो ना तर असं समजा आमची पेरणीच होणार नाही, तू मरून बघ ना, तुझ्यापेक्षा लोक चांगली पेरणी करतात. या भारताच्या विश्व गायिका लता दीदी मंगेशकर ज्या दिवशी मरण पावल्यानं महाराज लक्ष देऊन ऐका बरं माझं चिंतन. काही नाही, पूर्णच कथा सांगावा असा काही नेम नाही. आपण डायरेक्ट जन्म घेऊ, आपल्याला काही इथं बंधन नाहीये. कथा संपल्यावर बोलणे का हो, तोपर्यंत तर काही बोलणार नाही. हेडमास्तर कथा संपल्यानंतर बोलतील ना, आता तर काही बोलू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जेवढं सांगतायत तेवढं सांगायचं. असं काही ॲग्रीमेंट नाही की सगळ्याच कथा सांगा, तसं काही नाही. मला जेवढं पटतं तेवढं मी सांगणार. ज्या दिवशी लता दीदी मंगेशकर मरण पावल्या त्या दिवशी अख्ख्या भारतीयांचं स्टेटस होतं. विश्वामध्ये 1 नंबरची गायिका होती. 98 वर्ष जगली ती मायमाऊली. कंठात सरस्वती होती त्या मायमाऊलीच्या. 50,000च्या जवळपास गाणे गायले असेल. अशी भाषा नाही की त्या भाषेत गाणं गायलं नाही. कोणीही पसायदान म्हणू द्या, पण लता दीदींच्या मुखातलं जे पसायदान आहे तेव्हापासून त्या पसायदानाला न्याय मिळाला महाराज. काय मिळाला? न्याय मिळाला. त्या ज्या दिवशी मरण पावल्या त्या दिवशी फक्त आणि फक्त 1 दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती? 1 दिवस. आता भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक 1 दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटसच काय? इथून सुरुवात करू आपण. काय स्टेटस आहे आपलं धनू? टायमावर चहा भेटत नाही आपल्याला घरी ना. आपलं काय लोक स्टेटस ठेवतील मला तर काही कळत नाही. तुम्ही त्या गिनतीत नाहीचे, त्याच्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका. विश्वात 1 नंबरचं राम मंदिर बांधलंय या देशातल्या देशवासियांनी. विश्वातील 1 नंबरचा
तुम्ही